माझ्या पप्पांचा पगार ॲक्च्युअली 10K आहे, तर त्यांच्यावरती पॉसिबल होत नव्हतं माझं लोन होणं. जेव्हा मला सगळ्याच बँकमधून रिजेक्शन आलं तेव्हा मी कुठेतरी हताश झालेली. आणि नंतर मग जे साईबाबांनी असे खूप सारे मिरॅकल्स केले की माझी क्लोज झालेली फाईल पुन्हा ओपन झाली, रिओपन झाली. माझं नाव वर्षा सुरेश येडवणकर. मला लहानपणापासूनच डिझाईन आणि आर्टमध्ये इंटरेस्ट होता. मी 10th नंतर डिप्लोमा केला प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये अँड देन डिग्री केली प्रिंटिंग अँड पब्लिशिंगमध्ये. माझ्या मम्मीला पण ड्रॉइंगची खूप आवड आहे, सो मग मी तिचं जे स्वप्न होतं ते मी पुढे करते आहे. आणि मग मला असं वाटलं की जो लहानपणीचा इंटरेस्ट आहे तो मी माझ्या करिअरमध्येच मी त्याला आणू. सो म्हणून मग मी ग्राफिक डिझाईन चूज केला ॲज माय करिअर. ते एक कंटिन्युटी होती, लाईक स्कूलमध्ये ड्रॉइंग, त्याच्यानंतर डिप्लोमामध्ये ग्राफिक डिझायनिंग. सो ते ड्रॉइंग रिलेटेडच सर्व होतं माझं, लाईक सिन्स चाइल्डहूड टू अडल्टहूड. आता तर मी डिजिटल वर्ल्डमध्ये आहे, सो मग मी असंच पोस्टर वगैरे बनवते, बॅनर्स किंवा पॅकेजिंग डिझाईन बनवते. इवन मी माझ्या ऑफिसमध्येही मला एक्सपिरियन्स ॲज अ पॅकेजिंग डिझायनरच आहे. मी पिंटरेस्टवरती आता बघते बाकीचे डिझायनर्सचं वर्क, तिथे ॲज कम्पेअर टू माझं वर्क कुठेतरी कमी आहे असं मला जाणवतं. सो म्हणून मी ठरवलं की मग फर्दर स्टडीजसाठी मास्टर्स करायचं, सो दॅट जिथे मी आता अडली जाते आहे ते पुढे मी कवर अप करेल आणि त्यांच्या लेवलला येईन. सो मग मी कोवेंट्रीमध्ये अप्लाय केलं. इंडियामध्ये जरी मी करायचं ठरवलं तरी पण मला लोन लागणार. विदाउट लोन मी कोणताच कोर्स नाही करू शकत. सो लोनच नसेल तर मी पुढेच जाऊ शकत नाही. आणि मेन म्हणजे पैसेच नसतात आपल्या मिडल क्लासवाल्यांकडे. माझ्या पप्पांचा पगार ॲक्च्युअली 10K आहे, तर त्यांच्यावरती पॉसिबल होत नव्हतं माझं लोन होणं. आणि ही जी रूम आहे ती आमची SRAची आहे, तर SRAवरती पण एज्युकेशन लोन नाही होत. माझ्या पप्पांना पण असं वाटत होतं की माझ्यामुळे माझ्या मुलीचं नाही होत आहे पुढे काही वगैरे. तर मग माझ्या दादाला ॲज अ को ॲप्लिकंट म्हणून बनवायचं ठरवलं. बट नंतर मग सर्कमस्टन्सेस असे आले की त्याचा सिबिल स्कोर लो होता खूप. मग सगळ्या बँकमधून मला रिजेक्शन आलं. बट नंतर मग माझी जी फाईल होती ती एडुफंडमध्ये गेली. माझी क्लोज झालेली फाईल पुन्हा ओपन झाली, रिओपन झाली. सो तिथे राब्या मॅमने खूप लक्ष देऊन मग त्यांनी त्यांच्या मॅनेजरला सांगितलं की लाईक माझ्यासाठी लोन सँक्शन करून द्यायला असं. सो त्यांनी मग ॲडव्हान्समध्ये कन्व्हिन्स केलं. ते कन्व्हिन्स झालेही मला लोन द्यायला. आणि मग दादा तर होतच नव्हता बिकॉज त्याचा सिबिल स्कोर खूप जास्त लो होता. मग ठरवलं की माझ्या दीदीला इन्क्लूड करायचं. सो सगळे हार्डल्स वगैरे क्रॉस करून आम्ही लोकांनी लोन सँक्शन वगैरे केलं, जे खूप डिफिकल्ट होतं होणं, बट ते झालं एडुफंडमुळे. मी गिवअप नाही केलेलं. जरी मी आता स्टॉप झाली असते तरी पण मी फ्युचरमध्ये आफ्टर मॅरेज मी पुढे कंटिन्यू केलं असतं, बिकॉज गिवअप हे माझ्या लिस्टमध्येच नाही आहे. मी आज नाही तर उद्या ते केलंच असतं इन एनी हाव, बिकॉज डिफिकल्टीज तर लाईफमध्ये येतच राहतात. ते आपल्यावरती असतं की आपण कसं ओव्हरकम करतो त्याला.